भाजीमध्ये केस सापडला म्हणून रक्तबंबाळ होईपर्यंत नवऱ्याने तिला मारहाण केली। हुंड्यासाठी त्रास तर लग्नानंतर काही दिवसातच सुरू झाला होता। मात्र त्या दिवशी तिच्या संयमाचा बांध सुटला। तिने गळफास घेतला आणि जीवन संपवले। ही दुर्दैवी कहाणी आहे संभाजीनगरच्या ईश्वरीची। मात्र ईश्वरीप्रमाणे आणखी किती विवाहितांना रोजच मरण सहन करावं लागतंय कोणास ठाऊक। ईश्वरी अजयच्या गळ्यात वरमाला घालताना तिच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात सुखी संसाराचं स्वप्न फुललं होतं। मात्र याच अजयच्या जाचामुळे गळफास घेऊन आत्महत्या करावी लागेल असं ईश्वरी आणि तिच्या माहेरच्यांनी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं। काळीच पिळवटून टाकणारी आणि तेवढाच संताप आणणारी ही घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगरच्या भावसिंगपुरात। लग्नानंतर काही दिवसातच पती अजय आणि सासरच्यांकडून हुंड्यासाठी ईश्वरीचा छळ सुरू होता असा आरोप तिच्या आई-वडिलांनी केलाय। सतत पैशाची मागणी करत होती, सतत म्हणजे माझ्या फोन पेला पण हिस्ट्री आहे। 50,000, 60,000, 1,00,000, 20,000। आता काल परवा त्यांनी माझ्याकडनं 10,000 घेतले। फोन पेला आहे माझ्या, म्हणजे नेहमी त्यांना पैसे पाठवत होते मी। आता लेकीसाठी माणूस पाठवतो ना। जी मराला घाबरत होती ती आत्महत्या करू शकतच नाही। मागणी काय आहे? आता आमची मागणी अशी आहे, आम्ही ज्या फिर्यादीमध्ये मी ज्या लोकांचे नाव टाकलेलं आहे त्याला कडक शिक्षा होऊन आमचा जर हा जे खटला आहे जलगती न्यायालयामध्ये चालावा आणि त्यांना फाशी शिक्षा व्हावं। सोमवारी अजय बनकर म्हणजे ईश्वरीच्या पतीला भाजीत केस सापडला। या क्षुल्लक कारणावरून अजयनं ईश्वरीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली। रात्रभर जखमा, वेदना आणि मानसिक छळ सहन केल्यानंतर मंगळवारी सकाळी ईश्वरीनं गळफास घेत आयुष्य संपवलं। ईश्वरीच्या गुन्हेगारांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका ईश्वरीच्या माहेरच्यांनी घेतली। त्यानंतर ईश्वरीचा पती अजय बनकरसह 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आतापर्यंत एकूण 17 आरोपी निष्पन्न त्यांनी सांगितलेल्या फिर्यादीमध्ये, त्यामधले 7 आरोपी अटकेत आहे। त्यामध्ये एक महिला आहे, 6 पुरुष आहे आणि मान्य न्यायालयासमोर काल हजर करून त्यांना 10 तारखेपर्यंत 2 दिवसाचं PCR हा न्यायालयाने दिलेला आहे। आर्थिक देवाणघेवाणीवरून देखील त्यांच्यामध्ये खटके उघड होते असं तक्रारी नोंद आहे किंवा तिचा छळ केला जातो, तर त्या दृष्टिकोनातून तपास करताय। यापूर्वी जर त्यांचं काही पैशाचं देवाणघेवाण असेल तर काही गुगल पे ऑनलाईनच्या माध्यमातून झालेले असतील, कोणी साक्षीदार असतील त्यांच्या माध्यमातून झालेले असतील, तर ह्याचाही तपास चालू आहे। ही घटना केवळ एक गुन्हा नाही तर समाजासमोर उभा ठाकलेला गंभीर प्रश्न आहे। कौटुंबिक हिंसाचार, हुंडा प्रथा आणि महिलांच्या सुरक्षिततेचा। अशा घटना थांबणार कधी हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।